आज आपण मकर संक्रांती विशेष दोन पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. एक आहे खमंग तिळाची पापडी आणि दुसरी आहे मौसूद तिळगुळाचे लाडू. या रेसिपीमध्ये ना पाक करावा लागत ना हाताला चटका बसत. हे लाडू एकदम मऊ आणि चविष्ट होतात. हे लाडू कडक होत नाही, त्यामुळे तुम्ही हे लाडू ओठाने देखील खाऊ शकाल, इतके मऊ होतात. योग्य पद्धतीने साठवले तर महिने ते 2 महिने सहज टिकतात. आणि त्याचसोबत ही अशी कुरकुरीत तिळपापडी तुम्ही बघू शकता. किती छान अशी आपली तिळपापडी तयार झाली आहे. हे लाडू खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये तयार होतात. आणि ही तिळपापडी देखील खूप कमी वेळेमध्ये आणि फक्त 2च साहित्यामध्ये आपण ही तयार केली आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि कुरकुरीत तयार झाली आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपण लाडू बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटीभर शेंगदाणे घातले आहेत आणि मंद आचेवर हे शेंगदाणे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथे आपण घेतलेले शेंगदाणे हे अगदी साधे आहेत, जे आपण रोजच्या वापरात घेतो. मंद आचेवर भाजल्यामुळे काय होतो, शेंगदाण्याचे साल लगेच निघतात आणि छान आतपर्यंत भाजल्या जातात. तर पहा, छान असे आपले शेंगदाणे भाजले गेले आहेत. हे काढून घेते. हीच कढई परत गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये 1.5 वाटी तीळ घालूया. ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने तीळ मोजून घेतले आहेत. आपण इथे ही गावठी तीळ घेतली आहे, बिना पॉलिशची. कढई आपली गरम आहे, त्यामुळे तीळ भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटात तीळ भाजून होते. तरी ते तीळ भाजून झाली आहे. गॅस बंद केला आहे. अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे सालं काढून घेऊ. तर ते या पद्धतीने एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि घासून घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीने सगळे सालं निघून जातात. इथे तारेचा झारा घेतला आहे. या पद्धतीने यामधला सगळा कचरा काढून घेऊया. या पद्धतीने आपण शेंगदाणे स्वच्छ केले ना तर घरभर शेंगदाण्याच्या सालीचा कचरा होत नाही, एकाच जागेवर पडतो. तर इथे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे स्वच्छ करून घेतले आहेत. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि हे वाटून घेऊया. तर पहा, इथे मी वाटून घेतलं आहे. तर इथे आपण शेंगदाण्याचं कूट खूप बारीक किंवा खूप जाड न करता रवाळ असं वाटून घेतलं आहे. हे वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ वाटून घेऊया. तर तीळ पण मी रवाळाच असं वाटून घेतलं आहे. पाहू शकता तिळाचे दाणे दिसत आहेत. या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. हे तिळाचं कूट पण मी याच भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर इथे आपण घेतलेलं तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतले आहेत आणि दोन्ही मिळून 2.5 वाटी आपण घेतलं होतं. त्यासाठी इथे 2 वाटी आपण गूळ घेणार आहोत. तर त्याच वाटीने हे 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. तर आपण इथे 2 वाटी गूळ घेतला आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे. हे गूळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊया. म्हणजे काय होईल, मिश्रण आपल्याला एकसारखा मिळेल आणि लाडू छान मऊ होतील. तर पहा, इथे आपण फिरून घेतला आहे आणि छान असं लाडू वळता येईल या पद्धतीचं मिश्रण तयार झालं आहे आणि यामध्ये गुळाचे खडे दिसत नाहीत. पहा, याच पद्धतीने राहिलेलं सगळं मिश्रण वाटून घेऊया. हे लाडूचं मिश्रण आपण फक्त 3च साहित्यामध्ये बनवलं आहे. काही जास्तीचे साहित्य वगैरे घातले नाहीत आणि हेच लाडू खूप स्वादिष्ट लागतात. आता या मिश्रणाचे लाडू वळून घेऊया. यामध्ये आपण वेलची पावडर वगैरे काही घालणार नाही, कारण शेंगदाणा आणि तिळाचं जे स्वतःचं नैसर्गिक चव असतो तोच खूप स्वादिष्ट आणि पुरेसा असतो. तर या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि लिंबा एवढे लाडू आपल्याला वळून घ्यायचं आहे. तर पहा, मी जास्त मोठे न करता छोटे छोटेच असे लाडू वळून घेत आहे. हे लाडू तुम्ही योग्य पद्धतीने साठवले तर महिने ते 2 महिने सहज टिकतात आणि चवीला पण खूप भारी लागतात. याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे एकसारखे असे लाडू वळून घेऊया. तर आपण इथे सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून घेतले आहेत आणि गोल गरगरीत असे एकसारखे लाडू तयार आहेत. या लाडवांवर तिळाचे अख्खे दाणे दिसत आहेत, त्यामुळे लाडू आणखीनच सुरेख दिसत आहेत आणि गोल गरगरीत असे लाडू तयार झाले आहेत. लाडू तुम्हाला तोडून दाखवते. पहा, किती मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार झाले आहेत. पुढे आता आपण तिळपापडीची रेसिपी पाहूया. तर तिळपापडी बनवण्यासाठी इथे आपण तीळ भाजून घेऊया. तर गॅसवर इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 वाटी भरून तीळ घातले आहे. ही गावठी तीळ आहे. ही तीळ आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही, फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. गरम झाली की गॅस बंद करायचा आहे. तर ही तीळ आपण मिनिटभर भाजून घेतली आहे आणि काढून घेऊया. मी एका डिशमध्ये ही तीळ काढून घेत आहे. त्याच कढईमध्ये 1 वाटी साखर घातली आहे. ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. तर यामध्ये पाणी, तूप वगैरे काही घालायचं नाही.
नुसतीच साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही ही रेसिपी गुळामध्ये देखील करू शकता, पण अनेक वेळा असं होतं की पाक योग्य न झाल्यास तिळपापडी चिकट होते, दातात अडकते आणि कुरकुरीत होत नाही। त्यामुळे पाक अचूक होणं फार गरजेचं असतं। म्हणून आज मी एक अतिशय सोपी व नवशिक्यांनाही लगेच करता येईल अशी रेसिपी दाखवणार आहे। या रेसिपीत पाक करायची गरज नाही। साखर विरघळली की लगेच यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे। इथे आपली साखर सगळी विरघळली आहे। यामध्ये भाजलेली तीळ घालूया आणि व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेऊया। तर इथे तिळपापडीचं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण इथे हा वटा मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आहे आणि पूर्ण कोरडं करून घेतलं आहे आणि खाली तूप लावून घेतलं आहे। इथे लाटण्याला पण तूप लावून घेतलं आहे। कढईमधला सगळा मिश्रण इथे खाली वट्यावर काढून घेऊया। हे मिश्रण असं पटकन लाटून घ्यायचं आहे। तर पातळ असं लाटून घ्यायचं आहे। साखर आहे त्यामुळे लगेच कडक होतं आणि पातळ असं मी इथे लाटून घेतलं आहे आणि या पद्धतीने वडी पाडून घ्यायची आहे। ती तिळाची वडी आपण लाटून घेतली होती त्यावर या पद्धतीने सुरी ठेवायचं आहे आणि वरून लाटण्याने ठोकून घ्यायचं आहे। छान अशा वड्या पडतात। तुम्ही पाहू शकता, पहा किती सुंदर अशा वड्या पडल्या आहेत आपल्या आणि पातळ अशा वड्या तयार झाल्या आहेत। बघा, तोडून दाखवते, बघा किती कुरकुरीत अशी। तर आपण इथे सगळ्या वड्या पाडून घेतल्या आहेत। तर इथे आपल्या दोन्ही रेसिपी बनवून तयार झाल्या आहेत। तर तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की हे रेसिपी करून पहा। कशी झाली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।